स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. मेहरबान न्यायालयाने आज तुम्हाला नक्की आदेश काय दिला? नमस्ते, मी ॲडव्होकेट वैभव राजेंद्र काळे घोडेगाव. माझ्यासोबत ॲडव्होकेट इरफान शेख, तोईस सय्यद. रविवारी जे 26 आरोपी सोडून जे 10 आरोपी हजर केले होते, त्यांना आजपर्यंत पीसी दिली होती आणि काल एक आरोपी निष्पन्न झाले होते, त्यांनाही आज आणले होते. असे टोटल 11 आरोपी मेहरबान घोडेगाव न्यायालयात आज हजर केले होते. तर स्वतः मंचर पोलीस स्टेशन यांनी त्यांचा तपास पूर्ण झाला असल्या कारणाने त्यांचा स्वतःहून त्यांनी न्यायालयीन कोठडीचा अर्ज मेहरबान न्यायालयात दिल्यामुळे सर्व 11 आरोपींना आज घोडेगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा आदेश केलेला आहे. आता सर्वचे सर्व जे 11 जण 11 आरोपी 11 आरोपींना एमसीआर दिलेला आहे. एमसीआर दिलेला आहे. मग आता पुढची कशी हे असणार आहे? आता याच्यामध्ये साहेब जामीन अर्ज दाखल करण्यासंदर्भात आता प्रोसेस चालू राहणार आहे, कारण की याआधी 13 आरोपींचे जामीन अर्ज दाखल आहे मेहरबान सत्र न्यायालय. तसेच अटकपूर्व जामीन अर्ज दाखल आहे. त्याच्यावरची सुनावणी उद्या आणि परवा दिवशी ठेवलेली आहे. मग त्या सुनावणीच्या अनुषंगाने ह्या आरोपींचे जामीन अर्ज कधी दाखल करायचे, काय कधी करायचे, कसे करायचे याची पूर्ण प्लॅनिंग करून त्याप्रमाणे आरोपींचे जामीन अर्ज आम्ही मेहरबान न्यायालयामध्ये दाखल करणार आहे. तुमच्याकडे कोणते कोणते आरोपी होते? याच्यामध्ये जे आरोपी 11 जे अटक केले त्यापैकी गणेश सुदाम पडवळ, रविराज बबन थोरात, कुलदीप प्रकाश पवळे, त्याच्यानंतर सतीश महादू वाबळे आणि जे आज अटक केले होते, आज जे अटक केले होते प्रकाश पडवळ, हे टोटल 5 आरोपी आहेत. कुठून गेलेले आहे प्रकाश पडवळ? हे आपल्या आंबेगाव तालुक्यात, शिरूर तालुक्यातले आहेत. आणि आता सर्वांची एमसीआर झालेली आहे. न्यायालयीन कोठडी झालेली आहे.